अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। महाराष्ट्र शासनाने गायीला राज्यमाता गोमाता म्हणून सर्वोच्च सन्मान दिलेला असताना गायछाप तंबाखूच्या पाकिटांवर गोमातेचे चित्र व नाव वापरले जात असल्याने हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच ओम पंढरपुरी तंबाखू मार्फत पवित्र ओम चिन्ह आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या नावाचा व्यावसायिक वापर करून धार्मिक प्रतीकांचा अवमान केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर संघटनेचे विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नागरिकांच्या वतीने 16 जुलै 2026 पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। संघटनेच्या निवेदनानुसार या प्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी यांनी 21 एप्रिल 2026 रोजी तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी 29 मे 2026 रोजी संबंधित तंबाखू कंपन्यांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी निर्देश स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन FDA यांना दिले होते। मात्र आदेशानंतरही संबंधित विभागांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अंतिम इशारा देत संबंधित कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून बाजारातील आक्षेपार्ह तंबाखू उत्पादने तातडीने जप्त करण्याची मागणी केली आहे। अन्यथा 16 जुलै 2026 पासून करो या मरोच्या भूमिकेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा आंदोलकांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्यांची संपूर्ण कायदेशीर, फौजदारी व नैतिक जबाबदारी तहसील प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन FDA यांच्यावर राहील असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे। का येत्या 16 जुलै 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर कोपरगाव येथे धरणे आंदोलन करणारे राज्यामध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे। गाय ही 33 कोटी देवतांची आई आहे। तर गायीमध्ये जर 33 कोटी देव समजलेले आहे, गायीला जर आई समजलं जातं तर मग हे गायछाप हा त्या व्यसनाधीन पदार्थ आहे। गाय आणि गाय दुधात असलेले हे चित्र आहे, त्या व्यक्तीचं चित्र आहे त्या गायछापवर। आमचं त्या तंबाखूबद्दल काहीच दुमत नाही, त्यांनी तंबाखू ठेवावे काही नाही, पण त्या चित्रावरून गाय हे नाव आणि गाय दुधात असलेलं व्यक्तीचं चित्र हे पहिलं ते गोठवण्यात यावं। आणि राज्य सरकारला पहिली विनंती, जर तुम्ही गायीला जर राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर मग ते अशा कॅन्सर सारख्या आजार होणाऱ्या याच्यावर पदार्थावर का ठेवलेलं आहे, तर त्यामुळं सरकार त्या विरोधात आम्ही 16 तारखेला बसतोय। तसेच गुजरात येथील ओम पंढरपुरी तंबाखू, ओम हा हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथामधील सगळ्यात धर्मोचित आहे। आज पंढरपूर म्हणजे देशातील सगळ्यात मोठं पवित्र स्थान पंढरपूर। आज आषाढी एकादशी निमित्त सगळे लाखो लोक वारकरी हे पायी आळंदी म्हणजे मार्गे सगळे वारकरी हे सगळे पंढरपूरला पायी जातात। आणि अशा या तीर्थक्षेत्राची म्हणजे तुम्ही जाणून बुजून अवहेलना करताय। ओम पंढरपुरी आणि गायछाप हे असे नावं तुम्ही कदापि आम्ही हे सहन करणार नाही। तरी आमचं सर्व गोप्रेमी, हिंदू प्रेमी, गावामधील जेवढे म्हणजे तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, जे राज्यात, देशावर जे संस्कृतीला जपणारे, हिंदू संस्कृतीला, आपली ही संस्कृती हिंदू संस्कृती हिला जे जपणारे, मानणारे, या सर्वांना आम्ही आव्हान करतोय का येणाऱ्या 16 तारखेला कोपरगाव तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करणार आहोत। तरी आपण सर्व लाखोच्या संख्येने इथं उपस्थित राहावे आणि या धरणे आंदोलनात आपण आपला सहभाग नोंदवावा। आणि सरकारला विनंती करतोय की यांनी हे गाय आणि हे गाय दुधात असलेलं चित्र, व्यक्तीचं चित्र आणि ओम पंढरपुरी हे त्वरित लवकरात लवकर हटवावे। आणि माननीय तुकाराम मुंडे साहेबांना पण आम्ही विनंती करतो की यांनी जरी ते भेसळ किंवा असलं किंवा नाही, त्यामध्ये नावाचा आणि धर्माचा उल्लेख आहे, त्यामुळे हे चित्र आणि नाव हे त्वरित हटवावे एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओम पंढरपुरी जी आहे ती पटेल गुजरातची कंपनी आहे। यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रातील एक तीर्थक्षेत्र असलेलं पंढरपूर हे नाव या ठिकाणी घेतलेलं आहे, त्यासाठी जर एखाद्या स्टेटच्या मधील जर एखाद्या क्षेत्राचं पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राचं नाव जर घ्यायचं असेल तर त्या राज्याची त्या ठिकाणी परमिशन घ्यावं लागते। तशा प्रकारची परमिशन
आणि ओम जे हे नाव आहे हे मंत्र आहे, हा हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र असलेला मंत्र आहे. आणि ह्या मंत्राचा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचा आणि तंबाखूचा काही एक संबंध येत नाही. असं असताना देखील या ठिकाणी कित्येक वर्षापासून या शब्दांचा वापर करून या गोरगरीब किंवा बहुजन समाजाला वेठीस धरल्या जात आहे आणि यावर मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क त्या कंपन्या कमवत आहे. गुजरातने या संबंधित महाराष्ट्र राज्याची तसे परमिशन घेऊन त्या तीर्थक्षेत्राला कायमस्वरूपी त्या लेबलवरून हटवण्यात यावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रामधून अनेक प्रकारच्या हिंदू धर्मातील बहुजन समाजाची असल्या कारणाने याचा हा विचार झाला पाहिजे. अन्यथा हे आंदोलन कायमस्वरूपी तीव्र स्वरूपात चालणार आहे.